नमस्कार मित्रांनो, तर आज आपण चाललेलो आहोत राजगड या गडावरती. तर हा एकदम राजगड गडावरील सर्वात टफ असा पार्ट आहे वरती जाण्यासाठी. तर हे वरती जाण्यासाठी खूप रिस्की आहे, परंतु इथे किल्ल्याच्या साईडला म्हणजे गडाच्या साईडलाच धरण्यासाठी हे दिलेलं होतं. तर सुरुवात आहे तुम्हाला बाईकने किंवा कारने एकदम गडाच्या पायथ्याशी यायचं आहे. तिथून तुम्हाला इथून एक फी घ्यायची आहे. पर पर्सन तुम्हाला 20 रुपये इथं तिकीट दिलं जाईल आणि इथूनच तुम्हाला स्टार्टला ट्रेकिंग वगैरे सुरुवात करायची आहे. तर एकदम ज्यावेळेस तुम्ही वरती जाल बाली किल्ला किंवा तिकडे, तर त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारे टफ पार्ट लागेल. तर आमच्यासोबतच काही दुसरेही गडप्रेमी होते जे गडावरती स्टे करण्यासाठी आले होते. तर इकडं राईट साईडला जर बघितलं तर तुम्ही बघू शकाल की राजगडावरती कॅम्पेन वगैरे पण केलं जातं. तिथेही तुम्हाला पेडमध्ये कॅम्पेन म्हणजे टेंट वगैरे दिले जातात किंवा तुम्ही स्वतः ग्रुपने घरूनही आणू शकता. तर तिथे जर तुम्हाला टेंट घ्यायचं असेल तर पर पर्सन 150 ते 200 रुपये टेंटचे घेतात आणि जेवण वगैरे असेल तर त्याचे 150 ते 200 रुपये लागतात. बट जर तुम्ही स्वतःच ते टेंट वगैरे आणलं तर ते कधी पण फायद्याचं होऊन जाईल. तर आम्ही मित्र साधारणतः डिसेंबर ते जानेवारी या मंथमध्ये गेलो होतो, त्यामुळे येथील बराचसा भाग जो आहे तो म्हणजे गवत वगैरे सुकलेलं होतं. आणि आम्ही एक दिवस तिथं स्टे केला होता आणि दुसऱ्या दिवशी आम्ही परत इकडे वरती चाललो होतो. तर एकदम वरती टोकाला किंवा बालेकिल्ल्यावरती तुम्हाला असे माकड वगैरे दिसतील, तर त्यासाठी तुम्ही काहीतरी खाऊ वगैरे द्या. तसेच हे आजोबा जे आहे ते एकदम वरती येऊन थांबलेले आहेत. जर तुम्ही ज्यावेळेस राजगड ट्रेक करायला जाईल त्यावेळेस तुम्हाला कळेल की ह्या ठिकाणी याचं म्हणजे किती टफ काम आहे किंवा डिफिकल्ट आहे. तशा कामामध्ये तिथे आजोबा आले होते. तसेच हा आमचा आदल्या दिवशीचा पार्ट आहे, म्हणजेच त्या दिवशीचं तुम्हाला इथे वरती किल्ल्यावरती ताक लस्सी वगैरे मिळेल. तर इथे थोडंसं महाग राहते, कारण एका ग्लासची किंमत तुम्हाला 30 ते 40 रुपये मिळू शकते. परंतु दिवसभर तुम्ही ट्रेकिंग केल्यामुळे खूप हे घेणं गरजेचं आहे. तसेच तुम्हाला ठिकठिकाणी असे वयस्कर माणसं वगैरे बसलेले दिसतील आणि जे काकडे वगैरे विकतात. तर आम्ही त्यांच्यासोबत बोलत होतो की ते एवढ्यावरती एवढं सामान वगैरे कसं आणतात आणि त्यांना त्रास वगैरे होतो का किंवा कसं ते इन्कम वगैरे अर्न करतात. तर तुम्ही त्यांना नक्की भेटा. तर मित्र, आम्ही ज्यावेळेस वरती गेलो होतो संध्याकाळी आम्ही 5-6ला वरती पोहोचलो होतो. तर रात्री आम्ही त्या मंदिरामध्ये मुक्काम केला होता. तर हे भवानीमातेचं मंदिर होतं. तर तिथे बरेचसे बांधव स्टे वगैरे करतात. तर हे आहे किल्ल्याच्या एका साईडची गडाच्या एका साईडची बाजू, जिथे पाण्यासाठी वेगवेगळं डोह वगैरे आहेत किंवा तलाव वगैरे आहेत आणि तिथे मंकी किंवा माकड हे अशा प्रकारे मस्तपैकी एन्जॉय वगैरे करत आहेत. तर इथे लहान त्यांचे माकडांचे पिल्लं वगैरे आहेत. तर काही माकडं जे आहेत ते भांडण वगैरे त्यांचा टंटा सुरू आहे किंवा त्यांची मस्ती वगैरे सुरू आहे. तर मित्र, ज्यावेळेस तुम्ही एकदम खालून वर जाता त्यावेळेस तुम्हाला सुरुवातीला एंट्रीला एक असा स्पॉट लागेल की जिथून तुमचं ते एंट्रीचं गेट असतं आणि साईडनं जर तुम्ही असं बघितलं तर हे असा नजराणा वगैरे दिसेल. एवढा छोटा लहान मुलगा सुद्धा होता मित्र. तो गड ट्रेक करून तो रिटर्नच्या दिशेने आला होता. तर आम्ही वरती जायच्या ह्याच्यामध्ये होतो. ठिकठिकाणी तुम्हाला मित्रांनो कचऱ्याचे दिसेल. तर संध्याकाळी ट्रेकिंगसाठी आलेले मुलं वगैरे त्यांनी मॅगीचा प्लॅन वगैरे बनवत आहेत. तर ते मॅगी वगैरे करून गडावरती खात आहेत. तर मित्र, हे तुम्ही ज्यावेळेस वर ट्रेक करत असता त्यावेळेस तुम्हाला ठिकठिकाणी असे काही पायऱ्या दिसतील. तर काही ठिकाणी तुम्हाला असे गड वगैरे दिसेल. ज्यावेळेस तुम्ही असं खालून वर बघता त्यावेळेस असं वरती जाणं इम्पॉसिबल वाटेल किंवा किती कष्टदायक आहे आणि किती स्ट्रगल करावं लागतं हे ज्यावेळेस तुम्ही स्वतः सर करायला जाईल त्यावेळेसच तुम्हाला तेथील आयडिया येईल. बट मित्र, प्रत्येक स्टेपला ज्यावेळेस तुम्ही वर जाल त्यावेळेस एक तिथला अनुभव किंवा ज्यावेळेस वरून जाऊन तुम्ही एक तिथलं बघता की कशा प्रकारे निसर्ग वगैरे दिसतोय त्यावेळेस म्हणजे जेवढं काय तुम्ही कष्ट केलं आहे त्याचं एक फेडणारं हे सर्व काय असतंय. तर ज्यावेळेस तुम्ही पुण्याकडून जात असता मित्र त्यावेळेस तुम्हाला वाटेतूनच किंवा रस्त्यावरूनच हा लोहगड बघायला दिसायला सुरू होतो आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला तिकडेच बघत राहावंसं वाटतं, कारण एवढा मोठा गड आपण सर करणार असतो आणि तो रोडच्या साईडने तुम्हाला ठिकाणी दिसत असतो. तर असे काही जाताना तुम्हाला घरे वगैरे लागतील. तर काही ठिकाणी बांबूचे बेटे वगैरे आहेत, काही ठिकाणी रस्त्याची पडझड झालेली आहे. तर तुम्ही रस्ता तेवढा एक जाताना सिलेक्ट करा. जाताना एखादा सोबत ओळखीचा माणूस असेल तर खूपच भारी होईल, कारण रस्ता जो आहे तो खूपच मित्रांनो म्हणजे
ह्याच्यातून आहे सामसूम रस्ता आहे, काही ठिकाणी तर तुम्हाला रस्त्यावर कोणच दिसणार नाही आणि न्यूजमध्ये असे बातमी येतात की तिकडे काही जणांना वाघ वगैरे दिसले होते. तर ज्यावेळेस तुम्ही टू व्हीलर वगैरे जाता त्यावेळेस थोडंसं रिस्क आहे, ग्रुपने जावं किंवा कार वगैरे घेऊन जा. तर हे किल्ल्याचे एकदम पायथ्याशी मित्रांनो अशा प्रकारे पार्किंगचा वगैरे एरिया आहे आणि खूप जण पार्किंगसाठी म्हणजे येतात. मोस्टली ते विकेंडला वगैरे गर्दी होते, बट एवढी गर्दी राहत नाही. तर खालून अशा प्रकारे लोहगड दिसतो, एवढा मोठा भला मोठा, आणि आम्ही एकदम त्यावरच्या टोकाला जाऊन आलेलो आहे. तर त्यावेळेस तुम्ही तो सर वगैरे करून येता गड, त्यावेळेचं जे मिळणार समाधान आहे ते वेगळंच राहते. तर वरती जाताना हे पूर्णपणे हिरवळ वगैरे आहे. तुम्हाला बरेच जण शिवभक्त भाविक वगैरे भेटतील, हे सर्वजण सपोर्टिव्ह असतील. परंतु जाताना तुम्ही स्वतःचं पाणी वगैरे घेऊन जा, कारण थोडंसं तुम्ही वर गेला किंवा येताना खूप तहान लागते आणि तुम्ही जेवढं वर जाईल तेवढं तिथे पाण्याच्या बॉटल वगैरे खूप कॉस्टली मिळत जातील. तर तुम्हाला जर हे वन डेमध्ये सर करायचं असेल तर थोडंसं खूप टफ आहे. त्यामुळे जर तुम्ही तिथेच रात्री मुक्कामाचा प्लॅन केला तर खूप भारी होईल. कारण आम्हाला जायला उशीर झाला होता. आम्ही 4 वाजता तिथे पोहोचलो होतो. आम्हाला 1.5 तास वर जायला लागला. त्याच्यानंतर आमच्याकडे टेंट वगैरे काही नव्हतं, तर आम्ही तिथून भाड्याने टेंट घेतलो आणि म्हणजे तिथले हे सपोर्टिव्ह आहेत आणि तिथेच ते जेवण वगैरे पण बनवून देतात. परंतु तुम्हाला तिथे स्वच्छता वगैरे सर्व काही व्यवस्थित मेंटेन करायचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही टेंट घेऊन तिथे राहत आहात त्यावेळेस तिथे एक देवीचं मंदिर आहे, भवानी मातेचं. तर ज्यांना माहीत आहे ते अगोदरच मंदिरामध्ये जाऊन जागा पकडतात आणि जे नवीन आहेत ते मंदिरासमोर टेंट टाकून म्हणजे झोपतात किंवा साईडला. तर आम्ही ज्यावेळेस या पिरियडमध्ये गेलो त्यावेळेस मित्रांनो तिथे खूप भयानक वारं होतं, अगदी रात्रभर फुल वारं होतं. त्यामुळे आमची काही झोप झाली नाही. असं वाटत होतं की टेंट उडून जातोय का काय. तर तुम्हाला एक तर तिथे मंदिरामध्ये झोपावं लागेल किंवा भिंतीच्या आडोशाला जेथे वारा अजिबात लागणार नाही तिथे तुम्हाला झोपा वगैरे लागेल. तर बाकी तिकडे सर्व सोयी सुविधा आहेत, पण तुम्हाला स्वच्छता वगैरे आणि इतर गोष्टींचं व्यवस्थित हे करायचं आहे. तर रात्री बघू शकता अशा प्रकारे टेंट समोरच मंदिर आहे आणि मंदिरासमोर टेंट वगैरे आहे. पण मित्र इथे एक प्रॉब्लेम आहे की रात्री इथे खूप जोरात वारं वाहते आणि थंडीचं वगैरे वातावरण असते. तर ज्यांना कोणाला अशा ह्याच्यामध्ये राहायची सवय आहे किंवा कंट्रोल करायची सवय आहे त्यांनी जिथे जावं, नाहीतर तुम्हाला रात्री खूप स्ट्रगल करावं लागतं, कारण खूप भयान रात्री वारं वाहते. आणि जरी सुरुवातीला हे चांगलं वाटत असेल तरी रात्री खूप भयान वारं आणि खूप थंडीचं वारं असते, त्यामुळे इथं सर्वाइव्ह करणं खूपच डिफिकल्ट होतं. तर तुमचा जो काही टेंट आहे तो एकतर भिंतीच्या आड पाहिजे किंवा जे तिथं अगोदर कोण राहिलेले आहेत ते तुम्हाला सांगतील की तो कुठल्या ठिकाणी असायला पाहिजे. किल्ल्यावरती लाईट वगैरे अशा प्रकारे हे नाईटचा व्ह्यू दिसत आहे आणि इथला नाईटचा विभाग ते बघण्यासारखा आहे. आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस फुलचंद्र होता, त्यामुळे पूर्णपणे उजेड असल्यासारखं होतं. अशा प्रकारे आमचा टेंट इथेच होता, पण आमचा टेंट चुकीच्या ठिकाणी असल्यामुळे आम्हाला खूप वारं लागत होतं आणि आम्हाला त्याचा त्रास खूप झाला. तर दुसऱ्या दिवशी आम्ही तिथून उठून मग वरती आम्ही बाल्य किल्ल्यावरती गेलो, कारण एकाच दिवशी ते सर करणं खूप टफ होतं, इम्पॉसिबल होतं. तर आम्ही एकदम वरती आल्यावरती तिथेच आम्हाला हे वयस्कर होता आजोबा दिसले की एवढ्या सकाळी ते तिथे येऊन हे असं कसं काय विकत असतील, हे आमच्यासाठी खूप सरप्राईज होतं. तसेच मगाशी मित्रांनो मी जे मंदिर म्हणालो होतो हे भवानी मातेचं मंदिर आहे आणि हे खूप मस्त आहे. जर राजगडावरती आला तर तुम्ही नक्की या ठिकाणी या, इथे दर्शन घ्या, विजिट करा. इथे तुम्हाला दिसून येईल की त्या काळी किती महत्त्वाचं मिनिंग होतं किंवा आजही किती व्यवस्थित मंदिर हे ठेवलेलं आहे. तुम्ही इथे आल्यानंतर एक तुमचं मन किती व्यवस्थित सॅटिस्फाय होतं इथे. तर अशा प्रकारे हे आपली जर्नी होती. तर तुम्हाला व्हिडिओ वगैरे कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि शेअर, लाईक, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू, बाय बाय.